प्रभू रामाच्या आहारावरून जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचे आज राज्यभर पडसाद उमटले। आव्हाडांनी भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, मात्र वक्तव्यावर ठाम असल्याचंही सांगितलं। तर नितेश राणेंनी आव्हाडांना एक अजब सल्ला दिला। बघूया आज दिवसभरात नेमकं काय घडलं याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम, तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। शरद पवारांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांना मांसाहारी ठरवलं आणि त्यानंतर सुरू झालं राजकीय रामायण। या वादावर पडदा टाकण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली। थेट माफी शब्द टाळत त्यांनी खेद व्यक्त केला। मात्र राम मांसाहारी होते हे अभ्यासपूर्ण वक्तव्य होतं, यावर जितेंद्र आव्हाड अजूनही ठाम आहेत। माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। भावनाओं के आशय पे मैं बात करूं तो अलग बात है, अगर विषय के अभ्यास के ऊपर मैं बात करूं तो अलग बात है। मैं बोलता हूं, अभ्यास करके बोलता हूं, बेमतलब बात नहीं करता हूं, ये मेरी आदत नहीं है। मैं जो भी बात रखता हूं रेफरेंसेस के साथ रखता हूं। जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य मागे न घेता खेद वक्तव्य करण्यापूर्वी भाजपनं ठिकठिकाणी जोरदार आंदोलनं केली। भाजप आमदार राम कदम यांनी आव्हाडांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी मुंबईतलं घाटकोपर पोलीस ठाणे गाठलं। तर नितेश राणेंनी आव्हाडांना धर्मांतर करण्याचं आवाहन केलंय। एक मात्र सुनिश्चित की महाराष्ट्रातल्या वर्तमान सरकारच्या कार्यकाळात कोणाची हिम्मत देवी देवतांचा अपमान करण्याची झाली तर त्याला माफ केलं जाणार नाही, जे उद्धव ठाकरेंच्या काळात माफ केलं जायचं। एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं जिथे आमच्या प्रभू रामने मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा तिने मला द्यावा। आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितुद्दीन बदलून त्यांनी मुंब्रामध्ये कुठल्या तरी मुल्ला म्हणून राहायला सुरू करावं। तिकडे पुण्यातही भाजपनं जितेंद्र आव्हाडांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। तर ठाण्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरासमोर निदर्शनं केली। नाशकात जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी साधू आणि महंत यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठलं। सभी आखड़ा की परिषद की ओर से, सभी साधु संत की ओर से हम घोर निंदा करते ऐसे जो कृत्यकाल किए हैं। आज प्रभु राम जी की प्राण प्रतिष्ठा होने जा रहा है 12 तारीख को, उसके पहले से ऐसे जो वक्तव्य दिए हम लोग पूरा निंदा करते। उसके ऊपर कानूनी कार्रवाई होना चाहिए। जहां प्रभु राम जी की पादस्पर्श से ऐसे नासिक भूमि में, जहां नासिक यानी अयोध्या के संबंध बहुत पुराना है, ऐसे भूमि पर ऐसे कोई गलत वक्तव्य देता है तो उसके लिए कानून कार्रवाई जल्दी से जल्दी होना चाहिए। दरम्यान भाजपकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी थेट वाल्मिकींच्या रामायणाला हात घातला। इतिहासामध्ये स्तोत्र लागतात, इतिहास लिहायला श्लोक लागतात, म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला। आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का, तर त्यांनी ते सांगावं। अन्नपुराणी नावाचं पिक्चर आलाय 1 डिसेंबर 2023ला। दक्षिणेतले सुपरस्टार दोघंही त्याच्यात काम करतायत। त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलाय। दरम्यान काही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत
आव्हाडांची जीभ छाटण्याची तसंच त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याची भाषा सुरू केली। खरं तर जितेंद्र आव्हाड यांना कायमच हिंदू समाजाचा एखादा सण उत्सव आला की त्याच्यावरती काहीतरी घरळ ओकायची, भुंकायचं ही त्यांची सवय आहे। खरं तर त्यांच्या बोलण्याला भुंकणं म्हणणं हा सुद्धा कुत्र्याचा अपमान आहे, कारण की कुत्रा तरी एक वेळ बरा की तो मालकाशी प्रामाणिक असतो। खरं तर हिंदू समाजाविषयी सदैव गरड ओकण्याचं काम आव्हाडांनी केलं। काही लोकांना खुश करण्यासाठी तो जे स्टेटमेंट देतो वारंवार हिंदू संस्कृतीवरती, या ठिकाणी आवाहन करतो जे ही संस्कृती रक्षक असेल, जो या जितोदींची जीभ छाटेल त्याला हिंदू महासभा धर्मयोद्धा म्हणून घोषित करणार आहे, हे लक्षात ठेवा। येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। मात्र अयोध्येत नव्यानं निर्माण होणाऱ्या मंदिरापूर्वी रामलल्लाचं राजकीय आखाड्यातच जास्त दर्शन घडतंय। मग कधी फुकट अयोध्यावारीचं आश्वासन असो किंवा 22 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून सुरू असलेलं मानापमान नाट्य असो, आता यात भर पडली ती जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याची। रामाचा आहार काढणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर भाजपनं जोरदार प्रहार केलाय खरा, मात्र त्यामुळे आव्हाड 2 दिवस चांगलेच चर्चेत आहेत आणि म्हणतात ना, एव्हरी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी। ओमकार वाबळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।